पहा, थँक्यू सो मच, धन्यवाद. पहिला बॉल, पहिला विकेट पाहायला भेटला. सध्याला आपण पाहतो स्ट्रायकिंगला असणाऱ्या राहुल, नॉन स्ट्राईकला नरसिंग, तर गोलंदाजी मार्क वरती तब्बल विकास पाहायला भेटलाय. चला, पवेलियन मध्ये ओनर सोडून कोणीही बसायचं नाहीये, लक्षात ठेवायचंय. व्हॉट मॅच, व्हॉट बॉल. पहिला बॉल, पहिला विकेट. सेकंड बॉल तब्बल आपण पाहतोय खेळपट्टीच्या आतमध्ये होतोय रिलीज. राहुल स्ट्रायकिंगला पहिला बॉल फेस केला वैयक्तिक. पहिला बॉल पहा, फक्त आणि फक्त डिफेन्स केलाय, दिशा दाखवली, बॅटचा फेस ओपन केला होता. संघाचा झालाय श्री गणेशच्या पहिली धाव या प्रीमियर लीग मध्ये आलेली आहे. पर्व क्रमांक 5 मध्ये राहुलच्या बॅट मधून. आणि इथून पुढे 2 बॉलचा खेळ संपला. 1 धाव फलकावरती आपल्याला पाहावयास भेटते. प्रत्येकी 8 ओव्हरचा सामना आणि ते संयमी खेळ तुम्हाला खेळावा लागणार आहे, त्यामध्ये देखील कोणताही वाद नाहीये. पॉवर प्ले क्रमांक 1 खेळपट्टीच्या आतमध्ये चालू आहे. सध्याला स्ट्रायकिंग बॅट्समन आपल्याला पाहावयास भेटतोय नरसिंग. हो पहा, बॅट स्विंग फार चांगली पाहायला भेटली होती, परंतु थोडीफार बॉडी याच्यापासून दूर ठेवायचा प्रयत्न पाहायला भेटला आणि हा देखील आलाय तब्बल डॉट बॉल. तब्बल 3 बॉलचा खेळ संपेल. धाव फलकावरती 1 लॉस ऑफ 1 विकेट, बॅक टू गॉन. एका चेंडूचा तब्बल 1 विकेट, 1 धाव आणि 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 टू गो. 3 चेंडूचा खेळ इथून पुढे बाकी असणार या ओव्हर मधील. इथे देखील आपण पाहतो या अगदीच पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक असेल त्या ठिकाणी 38 सर्कलच्या आतमध्ये 1 धावसंख्या पूर्ण केली जाईल. एकेरी दुहेरी धावसंख्येवरती जोर दिला जातो. धावसंख्या फलकावरती 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 धावा, एका विकेटचं पतन होताना पाहायला भेटले. पहिल्या बॉलवरती पहिला विकेट होता, त्यानंतर तब्बल 1, त्यानंतर डॉट, त्यानंतर 1 धाव. 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. तब्बल पॉवर प्ले क्रमांक 1 इनिंग क्रमांक 1 मधील पहिला षटक चालू आहे. टेनिस क्रिकेट महाराष्ट्रावरती तब्बल टेनिस क्रिकेटवरती तब्बल ही देखील यूट्यूब वाहिनीवरती मॅच लाईव्ह देखील पाहावयास भेट दे. पहा पहा पहा, रिकाम्या जागा भरायला सुरुवात करायची फेकी झालाय, परंतु अगदी नशिबाची साथ पाहायला इथे भेटते. अजून एक धावसंख्या पूर्ण केली जाते. या एका धावसंख्येत फलकावरी धावा झाल्या तब्बल 3च्या घरामध्ये. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा 1 चेंडू बाकी असताना नरसिंगकडे तब्बल चेंडू फेस करायला तयार होतोय. 2 बॉलवरती 1 धाव त्याच्या बॅटमधून देखील पाहाव्यास भेटलेली आहे. रिव्हर्स सडन रिवर्स केला गेला आणि तब्बल जर विचार केला तर षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याला षटकार. डीजे या. खेळ संपला. धावसंख्या फलकावरती 9च्या घरामध्ये. पहा, प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. सन्मान्य आदरणीय मुंजा शेळके यांच्या माध्यमातून जर 1 हँड कॅच पकडली तर 200 रुपयांचं कॅश प्राइस, तर 1 हँड पकडली तर 100, सेकंड हँड पकडली 2 हाताने पकडली तर 100 रुपयांचं कॅश प्राइस पाहायला भेटेल. जाव्या गोंदा अगदीच खेळपट्टीच्या आत या ठिकाणी आपण पाहतोय गोंदाची षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला भेटेल. संतोष चव्हाण, मॅन फ्रॉम नांदगाव. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय बॅटचा फेस ओपन केला, गॅप मध्ये पाठवला, रिकाम्या जागा भरायला सुरुवात केले. पहिल्या चेंडूवरती आला हा पहिला मोठा फटका. 4 धावा. डीजे या.
आणि तब्बल धावसंख्या फलकावरती 7 षटक तुम्हाला 35 मिनिटांमध्ये पूर्ण करावे लागणार आहेत, अन्यथा मात्र बाउंड्री लेनचा एक खेळाडू आतमध्ये 38 सर्कलमध्ये घेतला जाणार आहे. तब्बल जर विचार केला तर पहिल्या षटक प्रगतीपथावरती असताना आणि तब्बल जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती षटकार आला आणि दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती पहिला चौकार आलाय. 13 धाबा. ओहो पहा, तब्बल हुक करायचा प्रयत्न पाहायला भेटला, परंतु इथे देखील तब्बल सुरेख डिलिव्हरी पाहायला भेटली. आता मात्र पंचांकडे आमच्या नजरा असणार आहेत. पंचांनी घेतला रिव्ह्यू तर अगदी जायला आता मात्र हा निर्णय ओयुटी आउट असेल का की पुन्हा एकदा अजिंक्य 11 या बॅटल देखील आपण पाहतोय सेफ मध्ये असेल. नॉन स्ट्राईक इनला बॅट्समन जरूर आपल्याला पाहायला भेटलेला आहे, तो म्हणजे नरसिंग. ऑल इंडिया इकॉन प्लेयर आता थोडाफार संकटामध्ये आलेला आहे. हे खेळपट्टीच्या आतमध्ये ही असते एक झुंज देण्याची वेळ आणि त्या वेळेमध्ये यस सिप आहे, नॉट आउट आणि अर्थता जिथून पुढे हा देखील बॉल डॉट झालाय. धाबाधाव फलकावरती 1 ओव्हर 2 बॉलचा खेळ संपेल 13च्या घरामध्ये. आतापर्यंत 1 षटकार आणि 1 चौकार या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला भेटलाय. विशाल भाऊ पट्टे बहादूर आणि स्वप्नील गामणे यांच्या माध्यमातून अगदी चांगली टूर्नामेंट आपल्याला पाहाव्यास भेटते. या सर्व रसिकांचे क्रिकेट प्रेमींचे आम्ही करतोय सहर्ष 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 स्वागत. 1 ओव्हर 2 बॉल 13 धाबा 1 विकेट बॅक टू गॉन. तिसरा चेंडू प्रगतीपथावरती. तिसरा बॉल थोडा चांगला आहे, टू बाउन्स क्षेत्ररक्षक असेल का, आहे कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. तोपर्यंत तब्बल धाव फलकावरती पूर्ण केल्या जातात 2 आणि या 2 धावसंख्या फलकावरती धाबा झालेल्या तब्बल 15च्या घरामध्ये. राहुल स्ट्रायकिंगला 5 बॉलवरती 8 या आकड्यावरती खेळताना पाहायला भेटला आणि 1 चौकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आलाय. यार आहे दुसऱ्या षटकाचा हा रणसंग्राम खेळपट्टीच्या आतमध्ये. ओ स्वीट साऊंड ऑफ द बॅट, बिग 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 आउट ऑफ द पाक, सीमारेषा बाहेर. स्वप्नील गामणेंना मान सन्मान देणारा हा आलाय षटकार. 6 धावा. डीजे या. शेप मध्ये पाठवला. 6 धावसंख्येचा टोला. या ओव्हर मध्ये 1 षटकार 1 चौकार आतापर्यंत पाहायला भेटलाय. धाबाधाव फलकावरती आतापर्यंत पाहायला भेटलेले आहेत. रिव्हर्स अटेंड. स्वच्छ भारत अभियानचा अध्यक्ष बनण्याचा प्रयत्न परंतु अनसक्सेसफुल राहिला. एडीचा डॉट बॉल. या डॉट बॉलने तब्बल आपण पाहतोय 1 टू गो. एका चेंडूचा खेळ बाकी राहिला. इथून पुढे दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत या इनिंग मध्ये आपल्याला पाहावयास भेटलेले आहेत. शेवटचा बॉल देखील हवाई सपर. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. 4 धाबा. 2 षटकाचा खेळ संपेल. धाबाधाव फलकावरती 25. एका विकेटचा मोबदला. या ओव्हर मध्ये आल्या तब्बल 16 धाबा. डीजे या. मराठी भाषा जिला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. साधू संतांनी जी भाषा जगवली, शिवरायांनी परकीय आक्रमणापासून जी भाषा वाचवली, कवी कुसुमराजांनी जी भाषा वाढवली, ह्या भाषेची अस्मिता जपण्यासाठी महापुरुषांनी कष्ट घेतले. हॅलो, मराठी ही भाषा नाही, ही आपली अस्मिता आहे आणि त्याच मराठी भाषेमध्ये आज समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल अगदी स्वप्नील भाऊ आणि विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या अगदी मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो.
आणि जाव्या क्रिकेटची पंढरी, ज्या पंढरीमध्ये रणसंग्राम रंगलाय. 2 षटकाचा खेळ संपलाय. धाबाधाव फलकावरती झालेले आहेत तब्बल 25. तब्बल 2 षटकार आणि 2 चौकार तब्बल आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटलेले आहेत. अजून देखील आपण पाहतो इथून पुढे 6 षटकांचा म्हणजे 36 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. आणि या खेळपट्टीच्या आतमध्ये कोणत्या प्रकारची खेळपट्टी खेळली जाईल हे पाहणं फार महत्वाचं आहे. स्ट्रायकिंग बॅट्समन नरसिंग, तर गोलंदाजी मार्कवरती विकास पवार पाहायला भेटलाय. राहुल नॉन स्ट्रायकिंगला आहे. 3 बॉल 7 धावा, ज्यामध्ये एक चौकार देखील एक षटकार देखील आलाय नरसिंगच्या बॅटमधून. जो पहिला षटकार आर्या प्रीमियर लीग मधील त्याच्या बॅटमधून आला. हॅलो, आयमाचे अध्यक्ष ललितजी भोप यांनी स्टेजवर यायचंय. अतिथी देवो भव आलेल्या सर्व पाहुण्यांचे, अतिथी आलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. पहिला बॉल, वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला, लांब लांब मारेगा षटकार. नरसिंग झुकेगा नाही साला, हेच दाखवत असताना 6 धावा. डीजे रिव्हर्स अटेंड, फटका फसलाय, टायमिंग नाहीये. जजिंग प्रॉपर. नरसिंगचा विकेट पाहायला भेटलाय. ज्याने मारला षटकार त्याला पाठवला तब्बल स्टँड मध्ये. बॅक टू गॉन, टाटा बाय बाय. डीजे या कॅच सुरेख पकडली गेली. पहिला बॉल विराट कोहली स्टँडला मान सन्मान दिला आणि तब्बल ज्या जाळा भिनलं होतं नरसिंगसाठी विकासने ना, त्या जाळ्यामध्ये परफेक्ट अडकला आणि अभिजित अगदीच नाशिकचा पवन केण्याची साथ देखील विकासला प्रॉपर चांगली पाहायला भेटली. दुसरा विकेट तब्बल आपल्याला पाहायला भेटलेला आहे 31 या आकृती पडताना. आणि खेळपट्टीच्या आतमध्ये अजून एक वादळ, अर्थातच गणेश हॅलो, पगार. सन्माननीय नगरसेविका आरोग्य सेविका किरणताई गामने यांचं देखील या ठिकाणी स्वागत झालंय. VS सपकाळ असोसिएटचे अध्यक्ष संदीप भाऊ सपकाळ यांनी सुद्धा स्टेजवर यायचंय. आयडॉल गणेश पागर सध्याला आपल्याला पाहायला भेटला खेळपट्टीच्या आतमध्ये. या समोर विकास आहे, विकास एक्सप्रेस. पहिला बॉल, पहिला षटकार, त्यानंतर विकेट नरसिंगला परतवले. परंतु आता लेफ्ट हँडल बॅटल आहे. पहिला बॉल उडवलाय हवाई सफरसाठी. पुन्हा एकदा आपण पाहतोय विराट कोहली स्टँडला मान सन्मान देणारा हा देखील आलाय. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर, 4 धाबा. डीजे या बाळाभाऊ दराडे यांचं देखील या ठिकाणी स्वागत झालं आहे. अजून एक चांगला फटका पाहायला भेटला. परंतु क्षेत्ररक्षक आहे का पाडी आहे, टप्प्याची वाट पाहिली जाते आणि फेकी करेपर्यंत आतापर्यंत एकच धावधाव फलकावरती घेतली जाते. धाबाधाव फलकावरती आपल्याला पाहावयास भेटत. अर्थातच जर विचार केला तर 36 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ इथून पुढे अजून देखील बाकी असणार आहे. अरे प्रीमियर लीग मध्ये बाउंड्रीवरती कोणत्याही प्रेक्षकाने एका हातात झेल घेतला तर KDM कंपनीच्या हेडफोन आज इथे आपण पाहतोय हुक करायचा प्रयत्न झालाय. फंबल. 1 धावसंख्या पूर्ण होते. आर्या प्रीमियर लीग मध्ये बाउंड्रीवरती कोणत्याही प्रेक्षकाने एका हातात झेल घेतल्यास KDM कंपनीचा हेडफोन आणि प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक KDM कंपनीचा ब्लूटूथ हेडफोन दिला जाणार आहे. लक्षात ठेवा. श्री गणेश मोबाईल कलेक्शन, उपेंद्र नगर आणि शिवशक्ती चौक, अभिजित सोनवणे यांच्याकडून बक्षिसांची लई लूट तब्बल आपल्याला पाहायला भेटत आहे.
इथे आपण पाहतोय फटका हा देखील फसलाय का हो 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 काय असेल या चेंडूची कहाणी यस ऍपल पासून झेब्रा पर्यंत शिकवते तुमची भाषा माझ्या मराठीत ज्ञानोबा तुकोबांची आहे ओबी आईपासून ज्ञानापर्यंत शिकवते अभिजात मराठी थोरवी तिची किती घ्यावी. आज मराठी भाषेचा डंका ते वाचतोय. आमच्या कलेला न्याय देणारी भाषा मराठी आम्हाला आमचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी अगदीच वारंवार वेळोवेळी क्षणोक्षणी साथ देणारी भाषा आमची मराठी. त्या मराठी भाषेच्या आम्ही आयुष्यभर ऋणी असोच. आणि आज खेळपट्टीच्या आतमध्ये पुन्हा तुम्हाला मी समालोचक सतीश बाबूराव शेळके तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आर्या प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 4 मध्ये आलेल्या सर्व रसिकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. प्रथम पारितोषिक 2 लाख आणि तब्बल ओनरला तब्बल आपण पाहतोय 2 व्हीलर. सेकंड पारितोषिक 1 लाख आणि 2 व्हीलर. थर्ड पारितोषिक 70,000 आणि 2 व्हीलर. तर 4 पारितोषिक 70 आणि 2 व्हीलर आहे. मानाची आणि सभेमध्ये स्पर्धेमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत. अमोल वंदाची मार्कवरती पहिला बॉल इट इज अ व्हाईट बॉल. नकारात्मक चेंडू. आयसीसी नियम क्रमांक 22 उल्लंघन झालंय आणि एका धावसंघ फलकावरती 38 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटेल. राहुल स्ट्राइक इनला आहे. अमोल गोंदाची मार्कवरती नॉन स्ट्राइक इनला आपण पाहतोय इम्रान आहे. आयडॉलचा देखील खेळ संपलाय. गणेश देखील परतलाय. इथून पुढे इम्रान आणि राहुल काय करतील. पहिला बॉल आपण पाहतोय अगदी 20 मध्ये पाठवलाय. क्षेत्ररक्षक आहे. फेकी करेल उचलेल तोपर्यंत तब्बल आपण पाहतोय 1 धाव फलकावरती अंकित केली जाते आणि या एका धाव संख्येने धाव फलकावरती धावा झाल्या तब्बल 39 या आकड्यावरती लॉस ऑफ 3 विकेट. 3 विकेटचं पतन आतापर्यंत पाहायला भेटलं होतं. पहिल्या बॉलवरती पहिला विकेट आपल्याला पाहायला भेटला होता. त्यानंतर तब्बल आधीच मोठे फटके देखील आले. म्हणून सध्याला मोठे फटके मारायची तब्बल गरज आहे. कारण पुढे टीम आहे राहुल रोहित इथे आपण पाहतो मिस टायमिंग फटका पाहायला भेटलाय. पुन्हा एकदा त्याच अगदी झोन मध्ये पाठवलाय परंतु एकच धावा फलकावरती आहेत. रोहित ब्लास्टर संघाकडे तब्बल अनुभव आहे आणि त्या अनुभवावरती आजच्या दिवसामध्ये देखील चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत झालाय. 40 धावा फलकावर झालेल्या आहेत. 2 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलचा खेळ अजून देखील बाकी आहे. या 2 बॉलवरती 3 धावा फलकावरती आलेल्या आहेत कारण एक व्हाईट बॉल देखील पाहायला भेटलाय. ओहो ब्लॉक करायचा प्रयत्न पाहायला भेटला होता. व्हाईट लाईनचा अगदी सुरेख उपयोग पाहायला भेटला. अजून एक डॉट बॉल पाहायला भेटला. म्हणजे सुरुवात पहा कमबॅक षटक जरूर आपल्याला पाहायला भेटते. एक व्हाईट बॉल आलाय. एक डॉट बॉल आणि 2 बॉलवरती 1 ची धाव जी व्ही शेप मध्ये पाहायला भेटली होती. 3 बॉलचा खेळ संपलाय. 40 धावा 3 टू गो. 3 चेंडूचा खेळ बाकी असणार इथून पुढे. पहा उडवलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे. टप्पा खाईल आणि मग जाणार आहे. मिड विकेटच्या ठिकाणी येतात या 4 धावा. आलाय 4 धावसंख्ये धाव फलकामध्ये आपण पाहतोय तब्बल 44 या आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ इथून पुढे यावर मधील बाकी असणार आहे. ओ टॉपेज आहे. ब्रश केला होता चेंडूने. पाठी बॅकअप होता. थोडाफार फंबल झालाय परंतु एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल इथे.
या एका धावसंख्येच्या फलकावरती 5 बॉलचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 45 या आकड्यावरती 1 टू गो. एका चेंडूचा खेळ बाकी. 3 ओव्हर 5 बॉल 45 धाबा. लॉस ऑफ 3 विकेट. बॅक टू कॉन स्ट्राईकला आहे इम्रान. गोलंदाजी मार्कवरती अमोल. मोठा फटका. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. टाटा बाय बाय. इम्रानच्या बॅट मधून आलेला गणगणाती प्रहार 6 धावा. सन्माननीय स्वप्नील पुंजाराम गामणे यांचा षटकार. संघर्ष कधी संपत नसतो, म्हणूनच प्रत्येक परिस्थितीत न खचता टिकून राहणं ध्येय आणि अंतिम ध्येय आपलं हेच असलं पाहिजे. 4 षटकाचा खेळ संपलाय. शेवटच्या चेंडूवरती प्रहार केला आणि 50+51 धावा फलकावरती अजिंक्य 11 या संघाच्या आपल्याला पाहायला भेटलेले आहेत आणि धावसंख्या धाव फलकावरती आत्ता 51 याकडे जाऊन पोहोचलेले. जाऊया डीजे मास्टरकडे. सुमधुर संगीत ऐकण्यासाठी डीजे या. आतापर्यंत जर विचार केला तर अगदी 4 षटकाचा खेळ संपलाय. धाबा धाव फलकावरती पहावयास आपल्याला भेटलेले आहेत. चार षटकाचा खेळ संपला. धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटेल. आतापर्यंत जर विचार तर 51. लॉस ऑफ 3 विकेटचं पतन झालेलं आहे आणि इथून पुढे जर विचार केला तर प्रत्येक बाउंड्री लाईनच्या बाहेर जो खेळाडू कॅच एक हातात पकडणार आहे त्यांच्यासाठी मात्र मुंजा शेळकेकडून 200 रुपयांचा कॅश प्राइस. 2 हातामध्ये पकडे येतील तर त्यांच्यासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइस. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिला बॉल रिव्हर्स अटेंड फ्लाइटेड. षटकारासाठी 6 धाव संख्यांसाठी फटका पाहायला भेटलाय. डीजे या. फटका धुवाधार. हा गेला षटकार. सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर व सन्माननीय स्वप्नील पुंजाराम गामणे यांचा दणदणीत षटकार. म्हणजे आइए जनाब आपका स्वागत है. शैलेश आहे स्ट्रायकिंगला. राहुलने मात्र स्वागत केले आणि तब्बल पहिला चेंडूवरती पहिला षटकार देखील आपल्याला पाहाव्यास भेटला. थर्ड मॅनच्या ठिकाणी सुरेख बॅटिंग आपल्याला पाहायला भेटले. धावसंख्या फलकावरती 57 याकड्यावर. सेकंड बॉल. दुसरा बॉल हो फक्त फ्लिक केलाय. फटका फसलाय. प्रॉपर टायमिंग नाही. जजिंग प्रॉपर झालं आणि शेवटच्या क्षणाला कॅच पकडली जाते. ज्याने मारला फटका 6चा त्याला पाठवला सीमारेषा बाहेर डगआउट मध्ये. डीजे या. गोलंदाजाला
आपल्याला मिळाली शानदार भेट ही आहे माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर व माननीय स्वप्नील पुंजाराम गामने यांकडून दमदार विकेट. अनेक संकटे येतील त्यावर घाव घालता यावा, रचले जातील अनेक कट त्यांचा डाव तुम्हाला मोडता यावा. खेळपट्टीच्या आतमध्ये खेळताना अनेक कट तुमच्या समोर रचले जातील त्यांचा तुम्हाला डाव मोडता यायला हवा. कारण प्रत्येक चेंडूची गती, प्रत्येक चेंडूचा टप्पा, प्रत्येक चेंडूची लेंथ, प्रत्येक चेंडूचा वेग देखील फार वेगळा असणार आहे. आणि हे मात्र कट तुमच्या समोर आहेत. तब्बल 11 प्लेयर खेळपट्टीच्या आतमध्ये असताना तुम्ही बॅटिंग करताय ना, तर तुमच्या समोर प्रत्येक आव्हान जे येईल ना, त्या आव्हानासमोर तुम्हाला लढण्याची क्षमता तुमच्यामध्ये हसली पाहिजे आणि ती आहे का हे पाहावं लागणार आहे. आतापर्यंत 4 विकेटचं पतन झालंय. 57 धावा, 4 ओव्हर 2 बॉलचा खेळ संपला. करेक्ट रन रेट 13.15चा आहे. अशा प्रकारे खेळला तर 105 पर्यंत तुमचा स्कोर जाऊ शकतो. आता मात्र आलाय गौरव सानप आयकॉन नाशिक. पहिला बॉल पहा, अगदी संत गजकेट पाहायला भेटले. तो फंबल झाला, बॅकअप आहे. तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण केली जाते आणि या एका धावसंख्येने धाव फलकावरती धावा झालेल्या आहेत. आतापर्यंत पहा अर्थदज 4 ओव्हर 3 बॉलचा खेळ संपेल 58 या आकड्यावरती. थ्री टू गो. 3 चेंडूचा खेळ बाकी. आता स्ट्रायकिंगला इम्रान आहे. रिवर्स अटेंड. प्रॉपर टायमिंग आहे का? आहे प्रॉपर टायमिंग. सीमारेषा बाहेर 6 धावसंख्येसाठी इम्रानच्या बॅट मधून हा क्वालिटी फटका 6 धावा. व सन्माननीय स्वप्नील पुंजाराम गामने यांचा दणदणीत षटकार. 3 बॉल 13 धावा, ज्यामध्ये 2 षटकार ऍड आहेत. इम्रान खानच्या बॅट मधून आले. तर स्ट्राईक नॉन स्ट्राईक इनला आहे गौरव, जो 1 बॉल 1 या आकड्यावरती खेळताना पाहायला भेटला. या 4 बॉल मध्ये आल्यात तब्बल 13 धावा आणि 1 विकेट देखील प्राप्त केलेला आहे शैलेश याने. या आधीच्या ओव्हरमध्ये तब्बल अमोलने टाकली होती, त्याला 14 धावा ठोकल्या होत्या. 4 विकेटचं पतन झाले 64 या आकड्यावरती. 2 टू गो. 2 चेंडूचा खेळतून पुढे बाकी. 5वा बॉल देखील नुक शॉट. प्रॉपर टायमिंग, लाजवाब फटका अजून एक आलाय. आर्या प्रीमियर लीगला मान सन्मान देणारा हा इम्रानच्या बॅट मधून षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर व सन्माननीय स्वप्नील पुंजाराम गामने यांचा दणदणीत. दोन बॉल 2 षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटलेले आहेत. पहा थोडंफार स्कोर बोर्डवर जर तुम्ही पाहिलात ना, 1 टू गो. 2 बॉलवरती 2 षटकार जरूर आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटले. चांगला खेळ खेळपट्टीच्या आतमध्ये. 70 या आकड्यावरती 4 विकेटचं पतन झालेलं आहे आणि ते सध्याला इम्रान आणि गौरव ही जोडी आतमध्ये आहे. पुन्हा एकदा रिवर्सन करायचा प्रयत्न, परंतु आता तब्बल बॅट आणि चेंडूचा टायमिंग जुळला नाहीये. जातोय तब्बल डॉट बॉल. तब्बल 5 षटकांचा खेळ संपेल. धावसंख्या फलकावरती 70च्या घरामध्ये. पहा तब्बल अजिंक्य 11 या संघाकडून बॅटिंग करत असताना अभिजित पाटील कॅप्टन आला होता. पहिला अभय पाटील कॅप्टन आला होता, ज्याने 1 बॉल आणि गोल्डन डगआउटचा शिकार झाला. त्यानंतर नरसिंग देखीलचा विकेट पाहायला भेटला, ज्याने 5 बॉलवरती 13 धावा, त्यामुळे 2 षटकार ठोकले होते. 260चा स्ट्राईक रेटने खेळताना पाहायला भेटला. राहुल देखील पाहायला भेटला, जो मात्र 15 बॉल 30 वरती खेळताना पाहायला भेटला. 2 षटकार आणि 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटले. गणेश पागर देखील पाहायला भेटला. 3 बॉल 5 वरती तब्बल 1 चौकार आला होता बॅटमधून. इम्रान खान आणि गौरव खेळताना पाहायला भेटलाय. इम्रान खान तब्बल 5 बॉल 19 या आकड्यावरती खेळताना पाहायला भेटलाय, ज्यामध्ये 3 षटकार आलेले आहेत.
तर गौरव तब्बल 1 बॉल आणि 1 या आकड्यावरती खेळताना पाहायला भेटला आहे. आतापर्यंत विकासने 2 षटक हाताळलेले आहेत आणि त्या विकासने तब्बल 20 धाबा दिल्या त्यांनी 3 विकेटचं पतन केलंय. संतोषने 1 षटक टाकले 16 धाबा दिल्या. अमोल कासरने देखील आपण पाहतोय 1 षटक टाकले 14 धाबा दिल्या. तर शैलेशने देखील 1 षटक टाकून 19 धावाने एका विकेटचं पतन देखील केलेलं आहे. सध्याला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आयकॉन आणि आयडॉल यांच्यासाठी फक्त 4 षटक असणार आहेत. लक्षात ठेवा, जी स्पर्धा अगदीच नियमांवरती बोट ठेवून स्पर्धा पार पडली जाते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमोल कासर. वैयक्तिक दुसरं षटक असताना आपण पाहतोय पहिला बॉल गौरव आहे आणि पहिला बॉल ब्लॉक करायचा प्रयत्न पाहायला भेटला. चांगला उपयोग वाईट नाहीचा देखील करताना पाहायला भेटला आणि पहिला बॉल वरती पहिला डॉट बॉल आलाय. अजिंक्य अण्णा चुंबळे या ओनरकडून आपण पाहतोय अजिंक्य 11 या संघाकडून 200 रुपयांचे कॅश प्राइज आले. फटका चांगला पाहायला भेटलाय तर आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षक असेल त्या ठिकाणी 2 षटकांसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज अजिंक्य सरांकडून आपल्याला पाहायला भेटलंय इम्रान साठी. आणि तिथे आपण पाहतोय पहिला बॉल देखील इथे तब्बल डॉट बॉल. त्यानंतर अगदीच अजून देखील एक आपल्याला पाहायला भेटलाय 100 धावा आली. त्यानंतर आता इम्रान तब्बल पाहायला भेटेल स्ट्रायकिंगला. काय करेल 2 षटकांसाठी 500 रुपये जमा झाले जरूर. इथे आपण पाहतोय अगदी जर विचार केला तर शरीरयष्टीपासून दूर ठेवायचा प्रयत्न आणि इथे देखील सक्सेसफुल. 3 बॉलचा खेळ संपेल 71 धाबा फलकावरती आलेले आहेत आणि 3 टू गो या षटकातील 3 चेंडूचा खेळ इथून पुढे अजून देखील बाकी असणार आहे. किती धाबा येतील आणि किती मोठे फटके येतील या ओव्हरमध्ये हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे. इथे आपण पाहतोय पंचाकडे जरूर अपील केली होती, परंतु इथे अगदीच यष्टीरेषेकडून थोडीफार चुकी आपल्याला पाहायला भेटते. इट इज अ डॉट बॉल. कमबॅक करावं लागतं ना, ते सध्याला कमबॅक केलेला आहे अमोल्याने. पहा 4 बॉल झालेले आहेत आणि 4 बॉलवरती 1च धाव दिलेली आहे आणि इथून पुढे 2 बॉलचा खेळ फक्त आणि फक्त बाकी राहिलाय. 2 टू गो, 2 चेंडूचा खेळ बाकी. पहा उडबला हलक्या पटोळीचा प्रयत्न पाहायला भेटला होता, परंतु 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडबला जातोय. 5 बॉलचा खेळ संपेल. धावसंख्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त 72च्या घरामध्ये 4 विकेटचं पतन झाले आणि 1 टू गो. एका चेंडूचा खेळ इथे पुढे बाकी असणार आहे. 5 ओव्हर 5 बॉल. वन टू गो. ओहो, बड़े मंच का एक बड़ा खिलाडी. 6 लॉंग ऑन खोदून काढलंय आणि 6चा फटका तब्बल पाहायला भेटलाय. धावसंख्या धाव फलकावरती 78. तब्बल 6 षटकांचा खेळ संपलाय. 36 बॉल मध्ये तुम्ही केलेले आहात तब्बल 78 धावा, ज्यामध्ये विचार केला तर सध्याला स्ट्रायकिंग बॅट्समन असणार आहे महाराष्ट्र पोलीस सन्मान्य आदरणीय हृदय भूषणजी सोनवणे यांचे ते आगमन झाले आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने अगदीच पाण्याची सोय आर्या प्रीमियर लीग देखील करण्यात आली देखील आहे. त्याचा देखील मनापासून आभार व्यक्त. इम्रान खान आपण पाहतोय खेळपट्टीच्या आतमध्ये स्ट्रायकिंगला असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला भेटलाय संतोष, मॅन फ्रॉम नांदगाव. पहिला बॉल प्रगतीपथावरती असताना पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती पहा आड्या बॅटने खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक असेल परंतु अगदीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटत आहे. पैकी करेपर्यंत 2 धावा धाव फलकावरती पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावसंख्येने धाव फलकावरती धाबा तब्बल 80 या आकड्यावरती.
अजून देखील 11 बॉलचा खेळ बाकी असणार आहे आणि 11 बॉलमध्ये धाबा किती येतील हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. तुम्ही कहाणी ऐकताय आर्या प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 4. विशाल भाऊ पट्टे बहादूर आणि स्वप्नील गामणे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे. पहा मोठा फटका मारायचा प्रयत्न, परंतु इथे देखील समीकरण जुळलं नाही बॅट आणि चेंडूचं. तोपर्यंत धावसंख्या बदल बाच्या दिशेने एक धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते. इथे एका धावसंख्या फलक धावा जाऊन पोहोचलेली आहे. 6 ओव्हर 2 बॉलचा खेळ संपेल. 81 या आकड्यावरती 4 विकेटचं पतन झालंय. सर्वांचं लक्ष सध्याला इम्रान खान आणि गौरव वरती आहे. गौरवच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार आलाय. 4 बॉल 8 धावसंख्येवरती खेळताना पाहायला भेटलाय. 200चा स्ट्राईक रेट आहे आणि करेक्ट रन रेट पहा संघाचा आहे 12 तब्बल 79चा. अशा प्रकारे खेळात तर 102 धावा तुम्ही धाव फलकावरती येऊ शकतात. 4 टू गो. शेवटचे 4 चेंडूचा खेळ बाकी या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. तिसरा बॉल गई 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 है, बहुत दूर चली गई. अरे गई तो गई, 6 रन्स लेके भी आ गई. आणि पंच बघा, अरे काय तो फटका. या 6चा पाडा पाठांतर केलाय. पंच देखील हे सांगतायत 6चा फटका आलाय. डीजे या विशाल भाऊ पट्टे बहादूर व सन्माननीय स्वप्नील पुंजाराम गामणे यांचा दणदणीत षटकार. खेळ संपलाय. धाव फलकावरती 87 या आकड्यावरती एक षटकार या ओव्हरमध्ये जरूर आपल्याला पाहायला भेटला आहे. अपयश आल्यास हिमतेने पुन्हा उभे राहा आणि सर्वांना सांगा आजचा दिवस हा माझा आहे आणि आजच्या दिवसाचा या खेळपट्टीचा राजा देखील मी आहे. अजून एक अगदीच मिडल बॅट मध्ये आपल्याला पाहायला भेटला होता. मिड विकेटच्या ठिकाणी देखील फटका चांगला पाहायला भेटला, परंतु एकच धाव फलकावरती येते. 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. 10 बॉल 22 ज्याच्या बॅटमधून तब्बल 3 षटकार आलेले आहेत. तो इम्रान खान सध्याला स्ट्राईक इनला असणार आहे. आतापर्यंत संतोषने 1 वर 4 बॉल रिलीज केलेले आहेत आणि 25 धाबा दिलेल्या आहेत. पहा इकॉनॉमी तब्बल आपल्याला पाहायला भेटते 15.00ची. अजून देखील 2 बॉलचा खेळ बाकी. पहा ओ हो, स्वीट 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 साऊंड. सिद्धू पाजी की, और जहां जहां पे सिद्धू पाजी रहते हैं ना, उसका इलाका माहौल कुछ अलग ही हो जाता है. 5-6 धावसंख्या पुन्हा एकदा पाहायला भेटल्या. 94 धावा फलकावरती तब्बल 4 विकेटचं पतन पाहायला भेटले. 4था षटकार तब्बल इम्रान खानच्या बॅटमधून पाहायला भेटला. शेवटचा बॉल फ्लिक केला. क्षेत्ररक्षक नसेल त्या ठिकाणी रिलीज जरूर होईल, परंतु टप्प्यावरती तब्बल क्षेत्ररक्षक येताना पाहायला भेटला आणि एका धावसंख्येने तब्बल 7 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या फलकावरती 95 आकड्यावरती. तोपर्यंत जाऊया सुमधुर संगीत ऐकण्यासाठी डीजे मास्टर डीजे या. आमच्या व्यासपीठावर स्थानपणे अशी विनंती असणार आहे. कट्टर हिंदुत्व आणि अगदीच जर विचार केला तर भारताची परंपरा ही कोणत्या प्रकारे जगावी हे सांगत असताना अख्ख्या जगाला आणि अख्ख्या जगाचा मात्र अगदीच आवडता चेहरा सध्या आपल्याला पाहायला भेटलेला आहे.
BSc ॲग्री दूधवाला. पहा, पदव्या आमच्याकडे खूप आहेत, परंतु आम्ही सध्याला स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी एक झुंज देतो. हेच आम्हाला मोहित शेळकेंच्या माध्यमातून पाहायला भेटतं. मुंजा शेळके सन्मान्य आदरणीय यांचे चिरंजीव यांचे ते आगमन झाले आणि स्पर्धेचे मार्गदर्शक देखील. उधळेल तुझ्या यशाचा गुलाल, चोहीकडे होईल तुझीच कमाल. आणि ती कमाल जर तुम्हाला पाहिजे असेल ना, तर तुम्हाला इथे मात्र एक संघर्ष करावा लागणार आहे. टार्गेट सेट करण्यासाठी तब्बल आपण पाहतो इथे शेवटचा षटक आहे आणि 6 बॉलचा खेळ. आणि 6 बॉलचा खेळ कोणत्या प्रकारचा असेल इकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शैलेश आहे. स्ट्रायकिंगला इम्रान खान पाहायला भेटेल, सॉरी गौरव पाहायला भेटलाय. गौरव इम्रान खान आहे. पहिला बॉल पाहायला भेटला आहे. मिनी हेलिकॉप्टरचा अगदी शॉट पाहायला भेटतो, परंतु क्षेत्ररक्षक असेल त्या ठिकाणी फेकी केली जाईल का? हो, झालंय फंबल थोडाफार. तोपर्यंत 2 धावा फलकावरती आल्यात आणि या 2 धावसंख्येने धाव फलकावरती धावा झालेल्या आहेत. 7 ओव्हर 1 बॉलचा खेळ संपेल आतापर्यंत. 97 या आकड्यावरती. पहा, अजून देखील 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 5 बॉलवरती कोणत्या प्रकारचा खेळ खेळपट्टीच्या आतमध्ये खेळला जाईल, किती मोठे फटके येतील, टार्गेट सेट काय केलं जाईल. आणि टार्गेट सेट करण्यासाठी तुमच्याकडे तब्बल 5 बॉल अजून देखील बाकी आहेत. पहा, मोठा फटका खेळलाय. तब्बल क्षेत्ररक्षक असेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठ्या फटक्यांपासून सध्याला इम्रानला वंचित ठेवलं जात आहे. 2 बॉलचा खेळ संपतोय. धावसंख्येचा फलकावरती पाहायला भेटत तब्बल 98 या आकड्यावरती. 4 टू गो. गौरव आता मात्र स्ट्रायकिंगला असणार आहे. तब्बल 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. त्यांनी 6 बॉलमध्ये 15 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आर्या प्रीमियर लीगमध्ये मॅच क्रमांक 1 मध्ये आलेले आहेत. चांगला खेळ गौरवच्या देखील माध्यमातून पाहायला भेटलाय. तिसरा बॉल प्रगतीपथावरती असणार शैलेश याचा. पहा, मोठा फटका आणि अर्थातच मोहित शेळके यांचं आगमन आणि त्यांचं स्वागत तब्बल या मोठ्या फटक्याने करायचं होतं, परंतु तब्बल कॅच पकडली जाते आणि गौरवचा देखील इथे खेळ संपतोय. विकेट क्रमांक 5चा 98 या आकड्यावरती खेळ संपलाय. टीचे या हाल भेटला होता खरं अर्थातच गौरव इम्रानला, परंतु अगदीच एक मोठा फटका खेळायच्या प्रयत्नामध्ये बॅक टू गॉन झाले. सध्याला खालिद येताना आपल्याला पाहायला भेटलाय. खालिद स्ट्रायकिंगला बॅट्समन जरूर असणार आहे आणि खालिदकडून कोणत्या प्रकारचा खेळ खेळला जाणार आहे खेळपट्टीच्या आतमध्ये. शेवटच्या फक्त 3 बॉलचा खेळ बाकी. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती आक्रमण. हा देखील फटका फसतोय का? हो, फसतोय. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 विकेटचं पतन. डीजे येस, थँक्यू सो मच. धन्यवाद. टू गो. शेवटच्या तब्बल 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे.
याचा चांगला फटका पाहायला भेटला, गॅपमध्ये पाठवलाय. एक धावसंख्या फलकावरती वेगाने पूर्ण केली जाते आणि एका धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय. पहा खऱ्या अर्थाने शैलेशने कमबॅक केलंय. 1 ओव्हर 4 बॉल 5 बॉल 23 धावा आणि 3 विकेटचं पतन 12.55च्या सरासरीने धाव फलकावरती काढत असताना आपल्याला पाहायला भेटलेला आहे. चांगला खेळ खेळपट्टीच्या आतमध्ये 99 धाबा, एका चेंडूचा खेळ बाकी आणि इम्रान सध्याला स्ट्रायकिंगला आहे. शेवटचा बॉल जोरकस बॅट फिरवली होती मोठ्या फटक्यासाठी, परंतु रन आउटच्या स्वरूपामध्ये 1 विकेट जरूर जाईल. 99 धाबा, एका इनिंगचा खेळ संपलाय. अजिंक्य 11 या संघाने केल्यात आणि 100 धावसंख्येचं टार्गेट सध्याला आपण पाहतोय रोहित ब्लास्टर या संघासमोर ठेवलेला आहे. मध्येच थांबायचं आहे. उद्घाटन सोहळा होणार आहे आता. अजिंक्य 11 टीमने सुद्धा मध्ये यायचंय लाईनीत. अजिंक्य 11 टीम मध्ये चला ना लाईनीत, उद्घाटन करायचं आता. अंबड पोलीस स्टेशनचे सिंगम राजपूत साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत झालं आहे. योगेश भाऊ शिरसाट, डीबीचे इंचार्ज पडोळकर साहेब, सर्व मान्यवरांनी मध्ये चालायचं आहे उद्घाटनासाठी. हॅलो गुले बिल्डर्स आणि अजिंक्य सुपर किंग या दोघी टीमच्या कर्णधारांनी मध्ये यायचे टॉस साठी. यस गुले बिल्डर्स, अजिंक्य सुपर किंग संघ मालक. अजिंक्य सुपर किंग्स आणि गुले बिल्डर्स दोन्ही देखील टीमच्या कॅप्टनला विनंती असणार आहे की आपण देखील या नाणेफेकीसाठी. ज्या ठिकाणी खेळपट्टीच्या आतमध्ये तुमचा देखील वाट पाहिली जाणार आहे. एक मानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये तब्बल पर्व क्रमांक 4 आपल्याला पाहायला भेटला आहे आणि पर्व क्रमांक 4चा सध्याला आपण पाहतोय खेळपट्टीच्या आतमध्ये खेळपट्टीचं देखील पूजन केलं जाणार आहे. ज्या खेळपट्टीने खऱ्या अर्थाने आयुष्यातले अनेक क्षण जगायचं कसं शिकवलंय, शून्यातून विश्व निर्माण करायचं हे कसं शिकवलंय. त्याचप्रकारे जर विचार केला तर या खेळपट्टीने अनेक मित्रपरिवार दिलेला आहे आणि क्रिकेटने आणि या खेळपट्टीने मित्रपरिवार जो दिलाय ना तो तब्बल आधीच न विसरणारे आहेत. आर्या प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक आपण पाहतोय तब्बल 4 आणि ज्या प्रकारे सुरुवात झाली ना पर्व क्रमांक 1 मध्ये रोहित ब्लास्टर विन ठरला. सेकंडमध्ये देखील आपण पाहतोय अर्थातच थर्ड मध्ये देखील रोहित ब्लास्टर देखील आपल्याला पाहायला भेटला आणि 4 मध्ये देखील काय असेल या पर्वाची कहाणी इकडे मात्र सर्वांचं लक्ष असणार आहे. पहिली मॅच आणि सध्याला आपण पाहतोय बंटी बॉयज देखील तब्बल पर्व क्रमांक 2 मध्ये चॅम्पियन ठरला होता आर्या प्रीमियर लीगमध्ये. तर पर्व क्रमांक 3 मध्ये रोहित ब्लास्टर ठरला चॅम्पियन. तर पर्व क्रमांक 4 मध्ये कोणता संघ चॅम्पियन ठरणार आहे याकडे सर्वांचं लक्ष जरूर असणार आहे. अतिथी मान्यवर आलेत आणि या खेळपट्टीच्या आतमध्ये तब्बल या खेळपट्टीची पूजा होताना आपल्याला पाहायला भेटणार आहे. सन्मान्य आदरणीय आपण पाहतोय विशाल भाऊ पट्टे बहादूर आणि स्वप्नील भाऊ यांच्या माध्यमातून यांच्या मेहनतीतून दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस केल्यानंतर ही स्पर्धा मानाची आणि स्वाभिमानाची आपल्याला पाहावयास भेटते.
आर्या प्रीमियर लीग 2025 स्पर्ध क्रमांक तब्बल 4. कोणतीही कमतरता या आत्तापर्यंत आयोजनामध्ये पडलेली नाही आहे. कारण अगदी नियोजनपूर्वक आणि अभ्यासपूर्वक ही स्पर्धा आपल्याला पाहावयास भेटते आणि त्या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचे आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि सर्व तब्बल प्रेक्षक मैबाप क्रिकेट प्रेमींचा देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय की आपला देखील वेळातला वेळ तुम्ही काढून आलाय उपस्थित दर्शवल्याबद्दल तेच तुम्हाला सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. अतिथी मान्यवर आणि अतिथी मान्यवरांच्या हस्ते आपण पाहतोय तब्बल या खेळपट्टीच्या आतमध्ये केलं जाणार आहे या खेळपट्टीचं पूजन. या खेळपट्टीने जगणं काय शिकवलंय, या खेळपट्टीने खऱ्या अर्थाने शून्यातून विश्व निर्माण कसं करायचं हे शिकवलंय. या खेळपट्टीने तब्बल नवीन खेळाडूंना पुढे घेऊन जाण्याचा मार्ग शिकवला. या खेळपट्टीने सिनियर खेळाडूंचा तब्बल सन्मान कसा राखावा हे शिकवलंय. या खेळपट्टीने जर विचार केला तर कोणत्याही परिस्थितीमध्ये मागे सरायचं नाही तर पुढे कसं जायचं हे शिकवलंय. ही खेळपट्टी तब्बल आहे अगदी 22 आडीची, परंतु जीवनान कसं जगावं ना हे शिकवते ही खेळपट्टी. आणि त्याच खेळपट्टीचं पूजन होताना आपल्याला पाहायला भेटले मान्यवरांच्या हस्ते. एक मानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा केळाशी भास्कर अण्णा दत्तात्रय गायकवाड यांच्या स्मरणार्थ ही आर्या प्रीमियर लीग एक मानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत. ती मान्यवर आणि त्या सर्वांच्या हस्ते आपण पाहतोय या खेळपट्टीचं तब्बल पूजन होताना पाहायला आपल्याला भेटत आहे. एक चांगली टुर्नामेंट, एक चांगलं आयोजन, प्रथम पारितोषिक तब्बल 2 लाख रुपये आणि तब्बल एक 2 व्हीलर देखील आपल्याला पाहायला भेटणार आहे. एक मानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा आणि यस 2 टीम्स कॅप्टन, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असणार आहे आपण देखील पुढे या. एका साईडला असणार आहे टीम्स अर्थातच अजिंक्य सुपर किंग्स आणि घुले बिल्डर. अजिंक्य सुपर किंग्स आणि घुले बिल्डर्स कॅप्टन चला या. अजिंक्य सुपर किंग्स आणि घुले बिल्डर चला. अजिंक्य सुपर किंग्स आणि घुले बिल्डर्स कॅप्टन चला नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. चला कोणाच्या बाजूने गोल जाणार आहे हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे. आणि अर्थातच अजिंक्य सुपर किंग्स विन द टॉस. जाऊया आपण तब्बल कॅप्टन के यस राष्ट्रगीत देखील होणार आहे. अर्थातच सर्वांनी एका लाईन मध्ये उभं राहायचं आणि त्यानंतर जर विचार केला कैलासवासी भास्कर अण्णा दत्तात्रय गामणे यांच्या स्मरणार्थ आर्या प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 4 देखील सक्सेसफुल होताना जरूर आपल्याला पाहायला भेटणार आहे. अर्थातच हा जेवढा उंच जाणार आहे ना तेवढीच मात्र ही स्पर्धा देखील अगदी मोठी आपल्याला पाहायला भेटणार आहे. कारण ही ते संघर्ष आणि ही ते रेकॉर्ड्स घडतात आणि रेकॉर्ड्स घडवणारी ही स्पर्धा अर्थातच आर्या प्रीमियर लीग. चला विनंती असणार आहे अगदीच ज्या मात्र डोक्यावरती कॅप आहेत अर्थातच सर्वांनी जागेवरती उभं राहायचं आहे आणि सर्वांनी आपल्या डोक्यावरच्या कॅप सर्वप्रथम काढायच्या आहेत. ज्या ठिकाणी आपण पाहतोय सर्वप्रथम होणार आहे राष्ट्रगीत, राष्ट्रगान. त्यानंतर चला डगावमध्ये मात्र अगदी प्रेक्षक आमचे प्रेक्षक मायबाप जे उभे आहेत बसलेले आहेत त्या सर्वांनी जागेवरती उभं राहायचं आहे कारण राष्ट्रगान इथे सुरू होणार आहे आणि डोक्यावरच्या कॅप सर्व प्रथम आपण देखील काढायच्या आहेत. चला डीजे मास्टर आपण तयार आहात का? चला एक साथ सावधान. राष्ट्रगीत सुरू कर.
की, भारत माता की जय. यस आजपासून आर्या प्रीमियर लीग अंबड ही सुरू होत आहे. सर्व खेळाडूंना, सर्व दर्शकांना आणि सर्व आयोजकांना अंबड पोलीस स्टेशन आणि नाशिक पोलीस दलातर्फे हार्दिक शुभेच्छा. यस थँक्यू सो मच. धन्यवाद. नमस्कार. आज आर्य प्रीमियर लीग सीझन 4 याचा शुभारंभ झाला आणि स्पोर्ट्स अशी एक ॲक्टिव्हिटी आहे ज्याच्यामध्ये वयोगट किंवा कोणताही आपण भेदभाव करत नाही आणि असा स्पोर्ट्स सगळ्यांना एकत्र आणतो आणि तब्येतीसाठी पण चांगला असतो. तो हे गामणे परिवार आणि इकडचे सगळ्यांनी जे आयोजित केलेलं आहे ते अतिशय चांगला उपक्रम आहे. दरवर्षी घडतो आणि दरवर्षाप्रमाणे एक नवीन पायंडा चांगला उत्कृष्ट करण्याचा त्यांचा असतो. तर त्यासाठी मी सगळ्या गामणे परिवारला, दराडे परिवारला आणि सगळे आयोजकांना खूप खूप शुभेच्छा देतो अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या तर्फे. यस थँक्यू सो मच. धन्यवाद. तुमच्या शुभेच्छा आमचा हा आत्मविश्वास जरूर वाढवणार आहेत. कैलासवासी भास्करांना दत्तात्रय गामणे आणि आर्या प्रीमियर लीग असा आयोजित क्रिकेटच्या स्पर्धेचा हा 4था वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे हाही वर्ष सक्सेसफुल होणार आहे. येणाऱ्या सगळ्या मी टीमला आमच्या परिवाराकडून व आमच्या प्रभागाच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देते. सगळ्या टीमचं प्रभाग 27 मध्ये हार्दिक स्वागत करते आणि सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू. यस थँक्यू सो मच. तुमच्या शुभेच्छा देखील अगदी आमचा आत्मविश्वास वाढवणारे आहेत. जायबा सरांकडे. सर कशी वाटली स्पर्धा? आर्या प्रीमियर लीग आयोजित कैलाशी भास्कर अण्णा गामणे यांच्या स्मरणार्थ विशाल पठ्ठेबहादूर तसेच स्वप्नील गामणे यांनी जी ही स्पर्धा आयोजित केली, खरोखर अत्यंत चांगली गोष्ट आहे. इथं खेळाडू घडले आहे. या स्पर्धेसाठी अंबड पोलीस स्टेशनचे PI राजपूत साहेब, तसेच ललित भूप, तसेच रमेश उगडे, दोंडमशेठ आव्हाड, राजाराम वाघ, रमेश काळे, डोंगरे साहेब, KD, सर्व उपस्थितीत सगळं माझ्या वतीनं सगळ्यांना शुभेच्छा. येस सर थँक्यू सो मच. धन्यवाद. अजिंक्य सुपरस्टार्स निर्णय कळवा आमचा.
हॅलो अजिंक्य सुपर किंग्स कॅप्टन. चला एकदा आमच्या कॉम्बॉसला आपण देखील रिपोर्ट करायचं आहे. जाऊया आपण खेळपट्टीच्या आतमध्ये. चला देऊया पंचांना ग्रीन सिग्नल. मॅच इज स्टार्ट. स्ट्रायकिंग बॅट्समन आपल्याला पाहायला भेटला आहे. इम्रान मॅन फ्रॉम मालेगाव. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन होईल का? टप्प्याची वाट पाहिली जाते. त्या ठिकाणी आपण पाहतोय जर एक धाव फलकावरती जरूर पाहायला भेटेल. थोड्यावर फंबल होताना जरूर पाहायला भेटला. सध्याला प्रदीप गायकवाड आणि इम्रान हे दोन बॅट्समन खेळपट्टीच्या आतमध्ये पाहायला भेटतात. गणेश पगार महाराष्ट्र पोलीस. पेशाने पोलीस आहेत परंतु क्रिकेटची ती आवड आहे ना ती खेळपट्टीच्या आतमध्ये घेऊन आलेली आहे. चांगला खेळपट्टीच्या आतमध्ये त्यांच्या देखील माध्यमातून बॅटिंग करत असताना पाहायला भेटला. एक धाव फलकावरती एका बॉलचा केस संपला आणि इथून पुढे अजून देखील जर विचार केला पॉवर प्ले क्रमांक 1 आहे आणि सेकंड बॉल 100 धावसंख्येचं आव्हान पाहायला भेटले. सेकंड बॉल आपण पहा. तोप सुनील भाऊ डाकणे आणि सोमनाथ भाऊ तडाके यांचं देखील या ठिकाणी स्वागत झालं आहे. पहा अगदी बोटांना स्टेजवर यायचं. एसडीचे या. एक षटकार एक चौकार जरूर आपल्याला पाहायला भेटल्या धाबाधाव फलकावरती. याचा अजून एक फटका चांगला पाहायला भेटला आहे. क्षेत्ररक्षक आहे का त्या ठिकाणी? आहे. टप्प्याची वाट पाहिली जाते आणि तोपर्यंत एक धाव फलकावरती वेगाने पूर्ण केली जाते. 5 बॉलचा खेळ संपेल आणि 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 12 धाव फलकावरती येत आहेत. या षटकातील एका चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असणार आहे. इम्रान तब्बल आपण पाहतोय स्ट्रायकिंग बॅट्समन सध्याला असणार आहे. एक बॉल एक या आकड्यावरती खेळताना पाहायला भेटले तर प्रदीपने तब्बल हॅलो थँक्यू. आमचे मार्गदर्शक इगतपुरी तालुक्याची बुलंद तोप ज्ञानेश्वर भाऊ लाने यांचं देखील या ठिकाणी स्वागत करत आहे. यस पहा अगदी बनवलाय 1 बाउन्सची अगदी वाट पाहिली जाते मिड विकेटच्या ठिकाणी. इथे देखील आपण पाहतोय एकच संख्या येईल. तब्बल पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पॉवर प्ले क्रमांक 1 चा खेळ संपल्यानंतर धाबाधाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटतात. एक षटकार एक चौकार आलाय आणि तब्बल 13च्या घरामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. डीजे या. मजबूत किल्ला कैलासवासी भास्करांना दत्तात्रय गामणे यांच्या स्मरणार्थ आर्या प्रीमियर लीग 2024च्या निमित्ताने उपस्थित मान्यवर संघ मालक खेळाडू आणि स्पर्धेमध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे प्रयत्न करा जिद्दीने, कारण शर्यत फक्त वेगाने नाही तर मनगटाच्या जोरावरही जिंकता येते. आणि सध्याला आपण पाहतो जर विचार केला तर सध्या तुमच्यातली मनगटातली पॉवर तुम्हाला खेळपट्टीच्या आतमध्ये दाखवावी लागणार आहे. कारण तुम्ही आता सध्याला बॅटिंग करताय तर स्पीडअप घ्या मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका. तुम्हाला टायमिंग देखील सेट झालेला आहे. सेकंड ओव्हरमधील पहिला बॉल पहा, ब्लॉक करायचा प्रयत्न, फक्त दिशा दाखवली, बॅटचा फेस ओपन केला, क्षेत्ररक्षक येईल, पकडेल, फेकेल, तोपर्यंत एक धाव फलकावरती पूर्ण होते. आणि या एका धावसंख्येने धाव फलकावरती धावा झालेल्या आहेत आत्तापर्यंत 14च्या घरामध्ये.
14 धावा फलकावरती. आता सध्याला आपण पाहतोय स्ट्रायकिंगला बॅट्समन इम्रान आहे. 2 बॉल 2 या आकड्यावरती खेळताना पाहायला भेटलाय. प्रदीप चांगली साथ देतोय. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय, तर गोंदाची मार्कवरती एक खाली झालाय. पहिल्या बॉलवरती एक सिंगलचे आले आणि स्ट्राईक गेले प्रदीपकडे. पुढे सरकावून स्टेप आउट होऊन मोठा फटका, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, बेधुंद करणारा हा 6 धावा. या 6 धाव संख्येने 20 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलाय डीजे. स्ट्राईक केल्यानंतर अगदी एक मोठा फटका आणि या 6 धावसंख्येसाठी फटका आपल्याला पाहायला भेटला. चांगला खेळ खेळपट्टीच्या आतमध्ये सध्याला चालू आहे. आपण पाहतोय टॉप एज घेतलाय. क्षेत्ररक्षक असेल, फेकी झाले, फेकी अगदी डायरेक्ट हिट झाली पाहिजे होती. तब्बल 1 धावसंख्या फलकावरती येते. तब्बल पहा हार्दिक स्पोर्ट कडून मॅन ऑफ द मॅच साठी तब्बल ट्रॅक पॅन्ट आणि त्याच प्रकारे आयोजक कमिटीकडून टी शर्ट आणि ट्रॉफी देखील आहे आणि गणेश मोबाईल कडून हेडफोन देखील आहेत. पहा टप्प्याची वाट पहिले ते 1 धावसंख्या पूर्ण केली जाईल. या तब्बल 1 धावसंख्येत फलकावी धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. 1 ओव्हर 4 बॉलचा खेळ संपलाय. 22 धावा फलकावरती. एक मोठा फटका जरूर आलाय त्यानंतर, परंतु संत गतीचं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट खेळपट्टीच्या आतमध्ये चालू आहे आतापर्यंत. 2 टू गो. देखील पहा उंच माझा झोका, तसा उंच माझा फटका. प्रॉपर टायमिंग नाहीये, कॅच इथे होत नाहीये, परंतु 1 बाउन्स सीमारेषा बाहेर हा देखील जातोय. येतोय हा चौकार. 4 धावा डीजे या. एक ओव्हर 5 बॉलचा खेळ संपलाय. 26 धावा फलकावरती. 37 बॉल मध्ये करायच्या आहेत तब्बल 74 धावा आणि 74 धाव संख्येची आवश्यकता असताना कोणत्या प्रकारचा खेळ राहील. आर्या प्रीमियर लीग तुम्ही ऐकताय कहाणी. आर्या प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 4 चे विशाल भाऊ पट्टे बहादूर आणि स्वप्नील भाऊ गामणे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. पहा पुण्यात आपण पाहतोय अगदी टॉपेज घेतला. क्षेत्ररक्षक आहे. सेकंड अटेम्प्टला कॅच ड्रॉप आणि ही कॅच प्रदीप गायकवाडची होती. प्रदीपला जीवदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. 2 षटकाचा खेळ संपेल. धावा फलकावरती 27च्या घरामध्ये डीजे या. झुकते हैं पर्वत भी कहीं कहीं, रुकते हैं दरिया भी कहीं कहीं, पर रुकती नहीं रवानिया और झुकती नहीं जबानिया. काय असेल या मॅचची कहाणी, कारण आता करायच्या तुम्हाला 36 बॉल मध्ये 73 धावा होतील का पूर्ण. तब्बल जर विचार केला तर 13.50च्या सरासरी धावसंख्या ते कुठून काढल्यात, परंतु 12.17च्या सरासरी धावा येतील का. ऋषी गोंदाजी मार्क वरती आणि पहिला बॉल इट इज द व्हाईट बॉल. अगदी जमीला समांतरात केलाय आणि 1ची धाव इथे मात्र अगदी अबांतर मध्ये घेतली जाते 28 आकड्यावरती. मुन्ना सर माईक घ्या ना, कॉमेंट्री करा ना. एक इनिंग त्यांनी करा, एक तुम्ही करा. जशी मात्र सेकंड 2 षटकाचा खेळ संपला त्यानंतर मात्र कॉम्बॉक्स मध्ये तुम्हाला आवाज एक पाहायला भेटेल अर्थातच मुन्ना सरांचा.
आर्या प्रीमियर लीग 2025 सीजन 4 डे 1। थोड़े ही समय पहले हम लोगों ने देखा ओपनिंग सेरेमनी मान्यवरों द्वारा यहां पर किया गया, जिसका भव्य दिव्य समारंभ। पहला मुकाबला रोहित ब्लास्टर्स बनाम अजिंक्य 11, इन दोनों टीमों के बीच। पहले बैटिंग करते हुए 74 रन 74 रन बनाए थे अजिंक्य 11 ने। उसके जवाब में अब तक 99 माफ कीजिए 99 रन बनाए थे अजिंक्य 11 ने। फिलहाल स्कोर है 33 रन्स 2.2 ओवर्स। शुरुआत अच्छी है, दोनों ओपनर्स बहुत अच्छे खेल रहे हैं। प्रदीप ने अभी तक लाजवाब बल्लेबाजी की है, 9 गेंदों में 24 रन बनाकर राउंड द विकेट आते हुए। इस बीच ये गेंद ऑफ स्टंप के बाहर की गेंद को ऑन साइड में धकेला गया इमरान द्वारा, और जब तक गेंद पहुंचती मिड ऑन की तरफ सिंगल रन लेने का पूरा अवसर है इमरान के पास। इमरान 6 गेंदों में 5 रन बनाकर खेल रहे हैं, जबकि प्रदीप गायकवाड़ ने अब तक 9 गेंदों में 24 रन बनाए हैं। आक्रामक बल्लेबाजी कर रहे हैं। तीसरे ओवर का खेल इस समय प्रगति पर। राइट हैंड बैट्समैन के लिए ओवर द विकेट गेंदबाजी करना चाहते हैं ऋषि घोड़के छोटे रनअप के साथ। इस बार गेंद को घुमाया, हल्की सी टर्न होकर बाहर की तरफ निकली गेंद और जब जाकर समाई विकेट कीपर के हाथों में। डॉट गेंद, स्कोर वहीं रुका है 34 रनों पर इस समय। 2 गेंदें अभी और आनी बाकी हैं ऋषि घोड़के के ओवर में। स्वप्निल जी गामने, विशाल जी पट्टे बहादुर के नेतृत्व में एक बार फिर भव्य दिव्य आयोजन। ओ रिवर्स, व्हाट अ लवली शॉट फ्रॉम प्रदीप, दैट्स 4 रन्स। मुंजा भाई शेड़के की ओर से प्राइज आया है। यदि कोई दर्शक 6 लगने पर मैदान से बाहर गेंद को एक हाथ में कैच करता हूं तो 200 रुपए का कैश प्राइज, और दोनों हाथ में अगर लपका जाए कैच किसी दर्शक द्वारा तो 101 रुपए। श्री गणेश मोबाइल की ओर से भी दर्शक के लिए प्राइज है। एक हाथ में अगर बाहर कोई दर्शक गेंद को कैच करता हो तो एक हेडफोन दिया जाएगा। मैन ऑफ द मैच के लिए हर मैच में, मुझे लगता है शायद ये नासिक की धरती पर पहली बार होगा कि मैन ऑफ द मैच के लिए इतने प्राइजेस हैं। हरदेव स्पोर्ट्स की ओर से एक ट्रैक पैंट, आयोजन कमेटी की एक ट्रॉफी विथ एक टी शर्ट, उसके साथ साथ श्री गणेश मोबाइल की ओर से एक हेडफोन भी दिया जाएगा, ब्लूटूथ हेडफोन। हॅलो, प्रगती स्पोर्ट्स यांच्याकडनं सुद्धा टी शर्ट आहे मॅन ऑफ द मॅचला। 2 टी शर्ट झाले मग। अजिंक्य भाऊ डाकणे यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे। Oh, what a shot! What a shot! Full, beautiful, wonderful, and maximum. देखील या ठिकाणी स्वागत होत आहे। चौथा ओवर शुरू हुआ है। चौथे ओवर में पहली बार आक्रामक स्ट्रोक देखने को मिला है। पहला 6 आया इमरान के बल्ले से। 44 रन कुल मिलाकर अब स्कोर है। 56 रनों की अभी और आवश्यकता है जीत के लिए। 29 गेंदें बाकी हैं और 29 गेंदों में बनाने हैं 56 रन। नरसिंह गेंदबाजी के मोर्चे पर राइट आर्म ओवर द विकेट। इमरान को एक बार फिर पुल करने की कोशिश, इस बार मिस टाइम स्ट्रोक। इनर एज अंदरूनी किनारा लिया था गेंद ने बल्ले का। फुल फेस ऑफ द बैट नहीं खेल सके गेंद को इमरान। हॅलो,
स्पोर्टिव्हिटी इंटरप्राइजेस जयेश भाऊ पुरोहित यांच्या मार्फत मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन ट्रॉफी देण्यात आलेली आहे. 28 गेंदे बाकी हैं, 200 के स्ट्राइक रेट से 12 रन प्रति ओवर के रन रेट से बनाने हैं 28 गेंदों में 56 रन. नेक्स्ट बॉल इस बार पुल किया, गेंद को ऑन साइड में गेंद जाएगी डीप स्क्वायर लेग की दिशा में. वहां पर फील्डर पहले ही तैनात किए गए हैं. जब तक कि गेंद को फील्ड करके लौटाते सिंगल रन इमरान द्वारा यहां पर कंप्लीट किया गया. रन संख्या बढ़कर पहुंचेगी 45 रनों पर. अब जो 4 खिलाड़ी इस समय 30 यार्ड सर्कल में प्रदीप के लिए लगाए गए हैं, उसमें शॉर्ट थर्ड में लगभग गली के स्थान पर एक खिलाड़ी मौजूद है, जबकि एक पॉइंट एकमात्र ऑन साइड में खिलाड़ी 30 गज के दायरे में फाइन लेग के स्थान पर देखा जा सकता है. ऑन साइड में 3 खिलाड़ी है बाउंड्री लाइन पर, डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट और लॉन्ग ऑन. नरसिंह पालमपल्ली गेंदबाजी के मोर्चे पर धीमी गति की गेंद, वेरिएशन लाए, गेंद को खेला मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच से. गुड फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग डीप मिड विकेट के खिलाड़ी द्वारा. फर्स्ट अटेम्प्ट में गेंद को सफाई के साथ फील्ड किया. जब तक लौटाते प्रदीप के पास पर्याप्त समय था 2 रन लेने का. 47 रन, 27 गेंदें अभी और बाकी हैं और आने वाली 27 गेंदों से अभी और आवश्यकता होगी 53 रनों की. रोहित ब्लास्टर्स का प्लस पॉइंट यह है कि अभी तक रोहित ब्लास्टर्स ने अपना कोई विकेट नहीं गंवाया है. बहुत अच्छा ओपनिंग स्टैंड अभी इन दोनों बल्लेबाजों द्वारा. नरसिंह खराब गेंद नरसिंह की वाइड करार दी जाएगी. काफी ज्यादा बाउंस हुई. स्ट्रोक का चयन भी मैं समझता हूं इस बार गलत किया गया था. अक्सर ऐसे देखने को मिला है कि ऐसी गेंदों पर एज हो जाता है. प्रदीप रुकने वाले बल्लेबाज नहीं है, लोकल बॉय, इस मैदान के चप्पे चप्पे से वाकिफ बल्लेबाज. फिर एक बार धीमी गति की गेंद उछाल कर खेल दिया गेंद को. गेंद जा रही है डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री की तरफ. नो चांस एंड दैट्स 4 रन्स. साऱ्या गगनात ललकार. सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर व सन्माननीय स्वप्नील पुंजाराम गामने यांचा सनसनीत चौकार. प्रदीप गायकवाड़ एक ऐसे बैट्समैन है, इस मैदान पर मुझे नहीं लगता कोई ऐसा एरिया बचा हो जहां पर प्रदीप ने 6 या बाउंड्री नहीं लगाई हो. नरसिंह की अगली गेंद ऑन साइड में घुमाया गेंद को. ह्यूज स्ट्रोक एंड दैट्स अ 6. देखा आपने डिसीजन का अपने अंदाज में. मुंजाराम जी शेड़के की ओर से अंपायर सिद्धू पाजी के लिए 500 रुपए का प्राइज यहां पर घोषित किया गया है. जिस अंदाज में वो अंपायरिंग कर रहे हैं, प्रदीप गायकवाड़ का 6 जाने के बाद में दर्शकों की नजर होगी पूरी तरह सिद्धू जी की तरफ. इससे पहले एक अंपायर नासिक में आया करते थे, क्या नाम, गोट्या. हॅलो, 4 ओव्हर नंतर पाणीचे ब्रेक आहे. 4 ओव्हर नंतर 4 ओव्हर झाले. 4 झाल्या का? यस, 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 58 रन. 4 ओवर अभी और आने बाकी हैं और आने वाली 4 ओवर की 24 गेंदों से जीतने के लिए बनाने हैं 10.50 के रन रेट से 42 रन. देखिए, प्रेक्षकों के लिए और एक प्राइज आया है दीपक मोबाइल की ओर से. पहला गणेश मोबाइल की ओर से एक हेडफोन है, उसके बाद अब दीपक मोबाइल की तरफ से भी एक हेडफोन दिया जाएगा. कोई भी दर्शक अगर गेंद को एक हाथ में कैच करता हो तो. मुंजाराम जी शेड़के की ओर से भी 200 रुपए का कैश प्राइज है. आर्या प्रीमियर लीग 2025 चौथा पर्व सीजन 4. थोड़े समय पहले हम लोगों ने देखा एक भव्य दिव्य ओपनिंग सेरेमनी
मान्यवरों द्वारा यहां पर संपन्न हुई। 2 लाख रुपए की धनराशि प्रथम पुरस्कार के रूप में होगी। आने वाली 14 दिसंबर को उसके साथ साथ एक बाइक है मैन ऑफ द सीरीज के लिए भी 10,000 रुपए की धनराशि मैन ऑफ द सीरीज के लिए इंडिविजुअल अलग से होगी। बेस्ट बॉलर बेस्ट बैट्समैन के लिए 5-5 हजार रुपए की धनराशि है। अब देखना यह होगा कि इन 5 दिनों में सर्वश्रेष्ठ प्रदर्शन कौन से खिलाड़ी करके ये प्राइज प्राप्त करते हैं, ये आने वाला समय बताएगा। आइए चलते हैं मैदान में। हेलो, दीपक मोबाइल की तरफ से जो प्राइज आया है हेडफोन का दर्शकों के लिए, उसके लिए चाहे एक हाथ में कैच पकड़ा जाए या 2 हाथ में, एक हेडफोन पक्का है आपका। और ये प्राइजेस पूरे 5 दिन तक कंटिन्यू रहने वाले हैं दर्शकों के लिए, केवल दर्शकों के लिए। ध्यान रखना, अगर कोई खिलाड़ी कैच लेता हो बाहर तो उसके लिए प्राइज नहीं है, प्राइज सिर्फ दर्शकों के लिए है। ऋषिकेश घोड़के आए हैं एक बार फिर 5वें ओवर में गेंदबाजी करने के लिए। राउंड द विकेट गेंदबाजी करेंगे बाएं हाथ के बैट्समैन इमरान को। रिवर्स अटेम्प्ट किया गया, गेंद आ रही है फाइन लेग की तरफ, सिंगल रन यहां पर कंप्लीट किया जाएगा। अंपायर के इशारे का इंतजार, 22 का इशारा अंपायर की ओर से। एक्स्ट्रास के रूप में सिंगल रन आया, रन संख्या पहुंचेगी इसके साथ ही बढ़ती हुई अब 59 रनों पर। इमरान खेल रहे हैं 10 गेंदों में 12 रन बनाकर, जबकि 15 गेंदों में 40 रन अब तक आए हैं प्रदीप के बल्ले से। क्या शानदार बैटिंग की है प्रदीप गायकवाड़ ने। 10 गेंदों में 40 रन, 400 का स्ट्राइक रेट, आप अंदाजा लगा सकते हैं प्रदीप ने बैटिंग कैसी की होगी। ऋषि की अगली गेंद उछाल कर खेला गेंद को ऑफ साइड में, नो चांस, 1 बाउंस ओवर द रोप, दैट्स 4 रन्स। के दायरे में लगाए गए हैं, चौथा भी बुला लिया गया है मिड ऑन के रूप में। नेक्स्ट बॉल इस बार दिशा से भटके, ऑफ स्टंप से बहुत ज्यादा बाहर निकल गई, टप्पा पड़ने के बाद वाइड का इशारा आता हुआ अंपायर सिद्धू जी की ओर से। 60 रन स्कोर है। फाइन थर्ड मैन, कवर पॉइंट और मिड ऑफ। नेक्स्ट बॉल कट किया गेंद को, दैट्स 4 रन। ललकार सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर व सन्माननीय स्वप्नील पुंजाराम गामणे यांचा सनसनीत चौकार। संघ मालक रोहित भाऊ थोरात यांच्याकडून प्रदीप गायकवाड यांच्या अर्धशतकात 2100 रुपयाचं प्राइज ठेवण्यात आलेलं आहे। केवल 2 रनों की आवश्यकता है प्रदीप को अपना अर्धशतक पूरा करने के लिए। क्या लाजवाब बैटिंग की है प्रदीप ने। ऋषि ऑफ साइड में एज लिया, गेंद ने बल्ले का, फाइन थर्ड मैन पर आई है गेंद, फील्डर वहां मौजूद हैं, इस बार अच्छी फील्डिंग, कोई रन नहीं। 2 चौके इस ओवर में ऑफ साइड में अभी तक प्राप्त किए हैं प्रदीप ने ऋषिकेश घोड़के के इस ओवर में। कोई खिलाड़ी अगर अर्धशतक लगाता हो या कोई गेंदबाज हैट्रिक पूरी करता हो तो एक स्मार्ट वॉच दीपक मोबाइल की तरफ से इस बीच ये गेंद देखना है एज लिया है या नहीं। गेंद पहुंची है फिर एक बार फाइन थर्ड मैन की तरफ। ओवर यहां पर कंप्लीट हो जाएगा, 5 ओवर का खेल पूरा हो गया। 5 ओवर की समाप्ति पर स्कोर है 68 रन, 68 रन, 32 रनों की आवश्यकता है जीत के लिए। 10.33 के रन रेट से आने वाली 3 ओवर की 18 गेंदों में 18 गेंदे 32 रन।
आर्या प्रीमियर लीग 2025 सीजन 4। विशाल जी पट्टे बहादुर, स्वप्निल जी गामने। मैं समझता हूं नासिक की सरजमीन पर आज के इस दौर में आयोजित होने वाला सबसे बड़ा टेनिस का इवेंट। 2 लाख रुपए की धनराशि, भव्य दिव्य आयोजन। मैदान को देखकर इसका अंदाजा लगा सकते हैं आप। tenniscricket.in के माध्यम से YouTube पर आप इसका लाइव प्रसारण देख सकते हैं। अंपायरिंग पैनल में जय पवार सर, एक जाना माना नाम टेनिस क्रिकेट में, न केवल महाराष्ट्र बल्कि पूरे भारतवर्ष में। मेहमान कमेंटेटर मेरे साथी शेड़के जी विशेष आमंत्रित किए गए हैं आर्या प्रीमियर लीग के लिए। इस बीच ये गेंद ह्यूज स्ट्रोक खेला है डीप मिड विकेट की तरफ, देखते हैं, और गेंद जाएगी मैदान से बाहर। गेल को, और वो भी आगे की तरफ, पहलों की तरफ आती हुई गेंद फ्लिक किया सुंदर अंदाज में। काफी हाई गई थी गेंद। एक समय ऐसे महसूस हुआ जैसे मिड विकेट के खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे हों। उनके सर के ऊपर से गेंद चली गई सामने वाले स्टैंड पर। हार्दिक पांड्या स्टैंड की तरफ से आता हुआ इमरान के बल्ले से ये 6। 74 रन बन गए अब। गणेश पगार, full toss and back to back 6। पर गणेश पगार की गेंदबाजी पर पहले वो जो दौर हुआ करता था, 6 लगाना इतना आसान काम नहीं होता था। आज अपनी उस लय में नजर नहीं आ रहे हैं गणेश पगार। फिर से एक बार इमरान के लिए गेंद, इस बार गेंद को उछाला और ये पहली सिक्सर्स की हैट्रिक। हॅलो, लगातार 3 6ला 1100 रुपये रोहित भाऊ थोरात यांच्याकडून। सिद्धू जी का डिसीजन एक्शन आप लोगों ने देखा। मुंजाराम जी शेड़के बहुत मौजे हुए आदमी हैं। 500 रुपये ऐसे नहीं दिए हैं सिद्धू जी को। गणेश पगार फिर से एक बार, इस बार लॉन्ग ऑन का खिलाड़ी। ओ माय गुडनेस! जब आपके लिए कुछ ठीक होता है, अच्छा होता है, तो सभी अच्छा होता है, और जब आपके लिए कोई चीज खराब हो जाए, अंपायर बघा डोक्याला हात लगा के डिसीजन दे रहे हैं। अजिंक्य सुपर किंग्स, फैसला क्या है? नेक्स्ट बॉल फॉर प्रदीप। ओह, धीमी गति की गेंद, काट किया गेंद को, नो चांस एंड दैट्स 4 रन्स। और इसके साथ ही प्रदीप का अर्धशतक पूरा। जो मैदान है गोल पट्टा बनाकर के, इसके मैदान पर मेरी हुकूमत चलती है। नेक्स्ट बॉल, हेलीकॉप्टर, गेंद जाएगी डीप मिड विकेट की दिशा में एंड दैट्स 4 रन्स।
आवश्यकता है रोहित ब्लास्टर्स को मुकाबला जीतने के लिए। 12 गेंदें अभी बाकी हैं। नितिन को बुलाया गया है गेंदबाजी करने के लिए 7वें ओवर में। अब पहला मुकाबला 8 ओवर का खेला गया। इमरान गेल हैं स्ट्राइक पर। 5 रनों की आवश्यकता रोहित ब्लास्टर्स को। इस बार लगभग ब्लॉक होल में गेंद, यॉर्कर लेंथ की गेंद, रक्षात्मक रूप से खेला। जानते हैं इमरान, रिस्क लेने की आवश्यकता नहीं है। 2 ओवर में 5 रन बनाने हैं। पूरी तरह इस मुकाबले पर पकड़। ऑन साइड में उछालकर खेलने की कोशिश, डीप स्क्वायर लेग का खिलाड़ी गेंद के नीचे। अब जाकर पहला विकेट गया है रोहित ब्लास्टर्स का। सोनू यांनी जर हेलिकॉप्टर 6 मारून मॅच संपवली तर कमिटीच्या वतीने त्यांना 500 रुपयाचं प्राइस देण्यात येणार आहे। सोनू वालझाड़े नए बैट्समैन आए हैं अब रोहित ब्लास्टर्स की ओर से। दोनों लोकल बॉय। वेलजाड़ी कट किया गेंद को, गेंद जा रही है डीप गली की दिशा में। नो चांस एंड स्कोर लेवल। सिडको के पवन केने। और इस बार ये देखना है, कोई इशारा नहीं अंपायर की ओर से। हल्की सी बाहर कट हुई थी नितिन की ये गेंद। स्कोर लेवल है 99 रन बन गए हैं। केवल 1 रन बनाना है जीतने के लिए रोहित ब्लास्टर्स को। अब ऑन साइड में खेलने की कोशिश, गेंद आकर बॉडी पर लगी। एक प्राइज रखा गया था सोनू वेलजाई के लिए 6 पर। ऑन साइड में खेल दिया गेंद को, गेंद जा रही है डीप लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ। नो चांस, दैट्स अ 4 रन। और पहला मुकाबला आर्या प्रीमियर लीग का। थोरात यांनी मंचावर यायचंय। प्रदीप गायकवाड यांना अर्धशतकी खेळीचे 2100 रुपये आणि इम्रान गेल यांना लगातार 3 6ला 1100 रुपये। सिद्धू पाजी यांनी पण मंचावर यायचंय। इम्रान, अजिंक्य लेवन टीमचा इम्रान बाहेर गेल्यानंतर इकडे यायचंय परत। यस, पहा पहिली मॅच, पहिली लढत आणि पुन्हा एकदा दबदबा त्याच टीमचा आपल्याला पाहायला भेटला आर्या प्रीमियर लीग मध्ये पहिल्या दिवसामध्ये। विकास पवार आणि अर्ध शैलेश यांच्यासाठी देखील आपण पाहतोय दोघांनीही 3 विकेट घेतल्याबद्दल रोहित सरांकडून तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राइज देखील आपल्याला पाहायला भेटते। का म्हणत तब्बल रोहित भाऊंची टीम्स, रोहित ब्लास्टर टीम्सकडे एक अनुभव आहे आणि त्या अनुभवावरती तब्बल पहिली मॅच खेळताना देखील रोहित ब्लास्टर टीम्स